एक बार ख्रिस्ती मंडळी चर्च ग्लोबल रिवायवलच्या या लाईव्ह रेझरेक्शन डे म्हणजे पुनरुत्थान दिवसाच्या या भक्तीमध्ये स्वागत असो. खरोखर जरी आम्हाला कळतंय की आम्ही चर्चमधून हे भक्ती घेत नाही, तरी देखील आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की परिस्थिती किती जरी बदलली तरी आमचा प्रभू सदोदित आमच्या समवेत आहे. आणि आज देखील ह्या पुनरुत्थानाच्या दिवशीचा जो आनंद आहे तो आम्हाला या ऑनलाईन देखील देण्याकरता तयार आहे. आणि स्तोत्र करता येणे प्रकारे म्हणतो, हो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हास उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे व त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. यावेळेस आपण प्रार्थना करूया. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आमच्या गौरवी महान पित्या, स्तुती स्तवनाच्या अंतकरणाने, धन्यवादाच्या अंतकरणाने परत एक वार आम्ही तुझ्या शरणी येतो आणि तुला गौरव आणि धन्यवाद देतो की आजच्या महान दिनी, आजच्या परत एक वार पुनरुत्थानाच्या दिनी आमचा येशू हा पुनरुत्थित झालेला येशू आहे. कारण की त्यांनी मरणावरची नांगी मोडून आम्हाला एक जीवन आणि युगानुयुगाचं जीवन दिलेलं आहे. जे आम्ही अपराधात, पापात, शापात होतो त्याच्यासाठी ख्रिस्ताद्वारे देवाचं राज्य जे प्रकट झालेलं आहे, पित्याच्या योजना संकल्पना जे पूर्ण झालेल्या आहे, त्याबद्दल येशू आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. तू आम्हासाठी वलांडण्याचा खोकरा म्हणून पवित्र पित्याच्या वधस्तंभावर प्राण अर्पिले आणि आम्हासाठी एकमेव जो आता यज्ञ आहे तो पित्यासाठी, पित्याला प्रसन्न करणारा असा पूर्ण झालेला आहे. आणि त्याद्वारे आज जो येशू तुझ्याकडे येतो आणि तो आपले पाप पदरी घेतो, आमचा देव विश्वास नाही, आमच्या सर्व धर्म आणि पापांची क्षमा करतो आणि आम्हाला जीवन आणि परत एक बार तारण बहाल करतो. आणि त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. हो येशू राजा, मृत्यू हे तुला रोखू शकले नाही, कारण की तू तो जीवनदाता पिता आहे. पित्याच्याकडे दिलेला प्राण परत एक बार येशू तू या जगामध्ये येऊन पुनरुत्थितून पवित्र परमेश्वर या जगाला देव केलेला आहे. त्या प्राण्यामध्ये, त्या वचनामध्ये, त्या प्रॉमिसेस मध्ये आम्ही नियमित वाढत असताना आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो की या 40 दिवसाच्या कठीण समयामध्ये जरी उपवास समय होता तरी देखील पवित्र परमेश्वर मृत्यूची भीती आणि सर्व प्रकारच्या पवित्र कोरोनाचा उद्रेक आम्हाला सर्वत्र दिसत असताना आम्ही कठीण अशा समस्येत होतो, तरी देखील तो आमचा प्रतिपाळ संभाळ केला. आणि पवित्र परमेश्वर या दुःख सणाच्या आठवड्यामध्ये परत एक बार होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणार राजा धन्यवादित असो असं म्हणत आम्ही घोषणा देखील दिलेल्या आहे. परत एक बार त्या वधस्तंभाच्या 7 उद्गाराच्या द्वारे तो मला परत एक बार तुझी प्रीती, पित्याची प्रीती ही जाहीर केली आणि त्याकरता पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझी आमची भेट घेतली, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. आज परत एक बार खरोखर प्रभू उठला आहे आणि मला दिसला आहे असा अनुभव या भक्तीच्या द्वारे तू आम्हाला देणार आहे पित्या. कारण की तुझ्या भक्तांच्या द्वारे, या भक्तीच्या द्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हा सर्वांशी बोलणार आहे. आणि परत एक बार तू आम्हाला उत्तेजित करणार, संजीवित करणार, जागृत करणार आहे की घाबरू नका, भिवू नका, पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित तुमच्या बरोबर आहे. आज पवित्र परपित्या आम्ही या समय आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थना करतो, या जगासाठी प्रार्थना करत आहोत की जरी पवित्र पित्या एक लहान असा व्हायरस आहे तरी देखील पित्या या व्हायरसच्या मुळे हे सर्व जग हे घाबरलेलं आहे, हे सर्व जग भयभीत असं झालेलं आहे. सर्व प्रकारचे व्यवसाय आणि सर्व राष्ट्राचे सुरळीत कार्य हे ठप्प पडलेले आहेत. लोक आपल्या घरामध्ये बंद आहे आणि भीतीग्रस्त आहे. आणि याद्वारे तो आम्हाला हे सांगते की आम्ही किती जरी प्रगती केली, किती जरी पवित्र पित्या उन्नती केली, किती देखील सायंटिफिक रित्या पुढे वाढलं, तरी देखील आज देखील आमचं जीवन त्या तारणाऱ्या आणि निर्माण करता देवाच्या हातात आहे. जोपर्यंत आम्हाला जगामध्ये राहतो आम्ही सुरक्षित राहतो. जेव्हा तुझं बोलवणं होतं आम्ही निघून जातो, परंतु तोवर आम्ही विश्वास ठेवावा की पुनरुत्थान व जीवन मीच आहे.
जो माझ्यामध्ये आहे तो कधी देखील मरणार नाही, कारण की त्याला तो युगानुगाचं जीवन बहाल केलेलं आहे. आज परत एक बार तुला गौरव धन्यवाद देतो की अशा समय राष्ट्र चालवत असताना आमचे माननीय पंतप्रधान मंत्री, त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वर, मंत्रिमंडळ, राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ आणि सर्व कॉर्पोरेशनचे सर्व पवित्र परमेश्वर आयुक्तापासून सर्व कलेक्टर्स आणि त्याचप्रमाणे पवित्र पित्या हॉस्पिटल स्टाफ, मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ, त्याचप्रमाणे पवित्र कॉर्पोरेशनचे कर्मचारी व इतर NGOs आणि सर्व लोक पवित्र परमेश्वर एकत्र येऊन पवित्र परमेश्वर हा जो लढा देत आहे कोरोना विरुद्ध तो यशस्वी कर पवित्र पित्या. या कोरोनाच्या व्याधीपासून, या पवित्र पित्या मरीपासून आमची सुटका व्हावी आणि परत एक बार आम्ही त्या देवाकडे, तारणाऱ्या ख्रिस्ताकडे बघावा अशी कृपाने दया कर. जो उठला आहे तो जिवंत आहे आणि तो पित्याच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी विनंती बदली करत आहे. पित्या दया कर. हे सर्व लढ्यामध्ये मनुष्याला नव्हे तर येशू तुझ्या योजनेला तू विजय कर अशी आम्ही विनंती करत आहोत. विविध मंदिरामध्ये पवित्र परमेश्वर सेवा होत असताना ती सेवा कार्य आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे आम्ही विनंती करतो प्रभू राया की पवित्र परमेश्वर ख्रिस्ती मंडळीचे प्रत्येक भक्ताला तू सुरक्षित ठेवलेला आभार मानतो. त्यांना देखील पवित्र पित्या कठीण समयामध्ये जेव्हा मंदीची लाट आहे, जेव्हा बेरोजगारी आहे, जेव्हा घराच्या बाहेर पडणं कठीण झालेलं आहे, शाळा स्कूल कॉलेजेस सर्व बंद आहे पवित्र पित्या, नोकरी व्यवसाय यामध्ये पवित्र परमेश्वर अनेक लोकांना पवित्र पित्या कामाला जाता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाचा बचाव कर. महिला मंडळ, तरुण संघ, त्याचप्रमाणे सुवार्थीची सेवा, घरोघरी भेटी हे तू इतवर आशीर्वादित केला. पुढे देखील पित्या मंदिराचं कार्य सुरू होत असताना हे कार्य देखील नियमित पुढे चालावं अशी कृपा आणि दया कर. पाळक वर्गांना देखील तू आशीर्वादित कर अशी देखील आम्ही विनंती करत आहोत. बॉम्बे चर्च काउन्सिल व त्याच्या सर्व मंडळे आज विविध ठिकाणी ऑनलाईन एकत्र येत असताना प्रत्येकास तू आशीर्वाद दे. परत एक पवित्र परमेश्वर जे कोरोनामध्ये बाधित आहे, जे आजारी आहे, जे बिछाण्यावर, त्यांना तू पूर्ण आरोग्य दे. आणि पवित्र पित्या जे दगावलेले आहे, कदाचित पवित्र पित्या त्यांच्या घरामध्ये शोक काळ आहे, अशा सर्वांना धीर व शांती तू बहाल कर अशी देखील विनंती करत आहोत. जे पवित्र परमेश्वर आपापल्या घरामध्ये त्यांना तू संरक्षणाचा कवच, तुझ्या रक्ताचे कोट उभारून पवित्र परमेश्वर त्यांचा तू बचाव कर, कारण की तू आमचा यावे राफा व्याधी मुक्त करणारा गौरव परमेश्वर. जे गरिबीत आहे, जे हलाखीमध्ये पवित्र पित्या येशूच्या नावामध्ये त्यांचा यावी ईर येऊन पुरवठा करणारा देव तू झालेला आहे, त्याबद्दल तुझी स्तुती धन्यवाद असो. आता पवित्र परमेश्वर जेव्हा आम्ही वचनाच्या द्वारे शिकत असताना, अभ्यास करत असताना उत्तम असा सेवक दास वचनाच्या द्वारे आजच्या पवित्र परमेश्वर पुनरुत्थित दिनी आमच्याशी बोलणारे ती मिनिस्ट्री देखील आशीर्वादित कर. आणि यापुढे पवित्र पित्या आम्ही ग्रुपवर राहावं आणि ऑनलाईन राहावं, त्याचप्रमाणे कौटुंबिक भक्ती नियमित करावी, देवाच्या चरणी बसावं, कारण की देवच आम्हाला या कठीण परिस्थितीत सुरक्षित असा ठेवणार आहे. त्यामुळे त्या देवाला धन्यवाद असो, त्या येशूला धन्यवाद असेल जो पुनरुत्थित आहे आणि आम्हाला देखील पडू देणार नाही, आम्हाला देखील उभा करणार आहे. त्या प्रभू येशूच्या गौरी नावात आमेन आमेन. यावेळेस आपण स्तोत्र वाचन करणार आहोत आणि सुरभी यांना मी विनंती करतो यावेळेस स्तोत्र संहिता अध्याय 47 ते आपल्यासाठी वाचते. Psalm chapter 47. स्तोत्र 47. देव अखिल पृथ्वीचा राजा. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा, कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. तो लोकास आमच्या ताब्यात देतो, तो राष्ट्रास आमच्या पायाखाली घालितो. त्याच्या आवडत्या याकोबास ज्या वतनाचा अभिमान होता ते त्याने आम्हासाठी निवडले आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे, करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रावर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे. राष्ट्रातले अधिपती जमले आहेत. अब्राहमाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे, कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो परमथोर आहे. यावेळेस आपण प्रेषिताने शिकवलेला मता अंगीकार म्हणणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला,
कुमारी मरियेच्या उदरीत जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याने वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व जग उठले, तो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता ह्याच्या उजवीकडे बसला आहे, तिथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावा. जो येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. यावेळेस आजचे जे आपले प्रमुख वक्ते आहेत त्यांचा देखील परिचय मी आपल्या सर्वांना करून देतो आणि ह्या परिचयाच्या नंतर एक गीत होणार आहे, विशेष गीत, आणि त्यानंतर आपण संदेशाकडे वळणार आहोत. परंतु प्रथम आपण त्याचा परिचय जाणून घेऊया. आणि आज आहे सन्माननीय साहेबराव वाघमारे, रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत आणि ते आमच्यासाठी या ऑनलाईन मिनिस्ट्रीसाठी हजर झालेले आहे. आम्हासाठी त्यांनी समय दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो. खरोखर प्रियांनो, जेव्हा पोलीस डिपार्टमेंट म्हटलं आणि पोलीस ड्युटी म्हटले, शिस्तबद्ध ड्युटी म्हटली, तरी त्याच्याबरोबर आणखीन अनेक गोष्टी जोडलेल्या आहेत ज्याबद्दल समाजाचं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. आणि त्यामुळे ह्या क्षेत्रातून कोणी जर सेवेमध्ये आहे, या क्षेत्रातून जर कोणी खरोखर परमेश्वराच्या वचनाची घोषणा करते, तर निश्चितच आम्हाला जर वेगळं वाटतं. परंतु हे वेगळं नाही तर फार अद्भुत असं आहे. कारण की जेव्हा मी त्यांच्याबद्दल ऐकत होतो, त्यांच्याबद्दल अनेकांनी ऐकलेलं देखील आहे, ते अद्भुत असं आहे आणि हे सर्व देवाच्या गौरवासाठी आहे. 1989 मध्ये तेव्हा त्यांचं परिवर्तन झालं आणि ते ख्रिस्तामध्ये आले. तेव्हा पोलीस डिपार्टमेंट मधून आणि अशा प्रकारे परिवर्तन हे कितीतरी विचित्र असं होतं. परंतु आज जेव्हा ते मागे वळून बघतात तर 37 वर्ष ते परमेश्वराची सेवा ज्या ड्युटी त्यांनी केलेली आहे आणि त्याबरोबरच त्यांनी त्या ड्युटी समवेत त्या पोलीस जबाबदाऱ्याच्या समवेत जे कार्य सुवार्थीचं केले त्याद्वारे अनेक आत्मे प्रभूमध्ये त्यांनी आणलेले आहे. विशेष करून ते अभिमानाने सांगतात आणि त्यांच्याबद्दल आम्ही आणि अनेक जण अभिमानाने ह्या शब्दाचा उच्चार करतात की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील करप्शन ज्याला म्हणतात किंवा लाच हा प्रकार कधी घेतलेला नाही. ते कधी कोणाच्याकडून त्यांनी एक घोट चहाचा कप देखील घेतलेला नाही. इतके शिस्तप्रिय पोलीसच होते, परंतु ते विश्वासू देखील होते. आणि अशा समय जेव्हा सर्वत्र करप्शन होतं त्यांनी त्याच्यापासून स्वतःला अलिप्त राखलंच लागलं. परंतु ह्या गोष्टी न घेण्याच्या मागे त्यांनी एकच गोष्ट सांगितली की देवाने मला विपुल असं दिलेलं आहे, मी देवाला अर्पणार आहे, देवाच्या लोकांच्याकडून प्रजेच्याकडून मी लुटणार नाही, मी करेक्शन याला कधी देखील भ्रष्टतेला कधी देखील आपल्या जीवनामध्ये थारा देणार नाही. अशा समय अनेक विपरीत प्रसंग त्यांच्या जीवनात आले, अनेक कठीण समयाला सामोरे जावलं. अनेकदा अधिकारी आणि जे त्यांच्या समेत राहणारे जे सहकारी होते त्यांच्यामध्ये देखील त्यांच्या प्रति रोष निर्माण झाला. परंतु देवाला प्रसन्न करणं त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी देखील सोडलं नाही. आणि त्यामध्ये त्यांची सन्मानित पत्नी आणि त्याचप्रमाणे त्यांचे 2 मुलं व 1 मुलगी यांचा देखील मोठा आपण म्हणूया की पाठिंबा होता, सहकार्य होतं. आज त्यांची 2 मुलं सेवेमध्ये, धाकटा मुलगा ज्याच्या बरोबर ते अभिमानाने म्हणतात त्याचं नाव अलिशा आहे, परमेश्वरने निवडलेला अभिषिक्त आहे आणि तो ऑनलाईन मिनिस्ट्रीमध्ये इंटरप्रिटेशन असो किंवा झूमवर सेवा कार्यावर देश विदेशामध्ये परमेश्वराच्या नावाचा गौरव करत चर्चमध्ये देखील सर्व उत्तम असे वाद्य वाजून तो परमेश्वराची महिमा करतो. त्याचप्रमाणे त्यांची मुलगी व त्यांचे जावई देखील सेवेमध्ये आहे. अशा प्रकारे मी आणि माझा घराणं परमेश्वराची सेवा करणार अशा प्रकारचा संकल्प घेऊन जीवन जगणारे खूपच वेगळे लोक आहेत. त्यांच्याद्वारे अनेक पोलीस डिपार्टमेंटच्या ख्रिस्ती लोकांना प्रेरणा मिळाली, उत्तेजन मिळालं आणि अनेकांना प्रभूचं तारण देखील लाभलं आणि ते देखील अशा प्रकारचा या सेवेचा वारसा घेऊन नियमित पुढे चालत आहे. आणि त्यामुळे जेव्हा अशा सेवकांनी ज्या ख्रिस्ती मंडळीमध्ये जवळपास आजपासून 20 वर्ष अगोदर गुड फ्रायडेच्या शब्दांवर बोललेले आज जवळपास 20 वर्षानंतर शक्य होतं की ते मंदिरात येऊन बोलू शकले असते
असते किंवा संदेश देऊ शकले असते, परंतु परिस्थितीमुळे ते आज आमच्याबरोबर ऑनलाईन जॉईन होते. परंतु त्यांनी सांगितलं आहे की निश्चित येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या मंडळीच्या पुलपीटवरून तुम्हाला सर्वांना संदेश देणार आहे. अशा सेवकाला आम्ही परत एकदा प्रभूच्या हाती देत आहोत आणि सन्माननीय वाघमारे साहेब, आम्ही तुमचे धन्यवाद देत आहोत की आपण आम्हासाठी वेळ घेतलेला आहे, आम्हासाठी प्रार्थना करतात आणि यापुढे आपली मिनिस्ट्री, आपल्या कुटुंबाची मिनिस्ट्री प्रभू विपुल आशीर्वादित करू. एक गीत आपण यावेळेस ऐकणार आहोत आडाव फॅमिली आणि गोरे फॅमिलीच्या द्वारे, आणि त्या गीताच्या नंतर आपण संदेश ऐकणार आहोत. आज विशेष करून तो संदेश जो पुनरुत्थान दिवसाचा संदेश आहे, जेव्हा आपण भीतीने दडपणाने बांधले गेलेले आहोत आणि त्या समय आम्हाला फार मोठी चिंता आहे, काळजी आहे की आमचं कसं होणार, तेव्हा येशू ख्रिस्त जो आहे तो प्रेषितांना दर्शन देत असताना पहिलं दर्शन जो पुनरुत्थानाच्या दर्शन मध्ये तो म्हणतो की त्या दिवशी आठवड्याच्या पहिल्या दिवशी तिथे शिष्य बंद असताना येशू आला व त्यांच्या मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. असे बोलून त्यांनी आपले हात व पूस त्यांना दाखवले. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. यस, आमचा प्रभू, आमचा येशू पुनरुत्थित झालेला आहे. येशू त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. खरोखर या दिवसामध्ये आपल्याला शांतीची गरज आहे, कारण की कुठेतरी परिस्थितीमुळे आपली शांती कुठेतरी हरवलेली आहे. आणि येशू म्हणतो, तुम्हाला शांती असो. जसं पित्याने मला पाठवले तसं मी तुम्हाला पाठवतो. प्रेज द लॉर्ड. या दिवसामध्ये जे आपण बंद आहोत, मिनी लॉकडाऊन म्हटलं गेलं, बंद आहो, अशा समय येशू म्हणतो, आता घाबरू नका, मी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुम्हाला पाठवतो. आणि असं बोलून त्यांनी त्याच्यावर फुंकर घातला आणि म्हटलंय, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. याच आज पवित्र आत्म्याच्या द्वारे जे वचन तुम्हापर्यंत आम्हापर्यंत येते त्याचा आपण स्वीकार करायचा. ते वचन तुम्हाला बंधमुक्त करणार आहे आणि तुमचे बंधन मोडणार आहे. तुमचे शाप आणि सर्व क्रोध येशूच्या नावामध्ये मोडले जाणार आहे. आणि परत एक बार देवाची सेवा प्रामाणिकपणे, शिस्तबद्ध आणि कशा प्रकारे समर्पित करावी या एक सेवकाच्या द्वारे आपल्याला शिकवली जाणार आहे. त्याकडे आपण लक्ष देण्याकरता प्रभूला गौरव, धन्यवाद आणि स्तुती. ऐकूया एक आपण गीत. अकटित अद्भुत घडले भुवन, घटना हीच महान, प्रभूचे झाले पुनरुत्थान, प्रभूचे झाले पुनरुत्थान. अकटित अद्भुत घडले भुवन, घटना हीच महान, प्रभूचे झाले पुनरुत्थान, प्रभूचे झाले पुनरुत्थान. प्रभुरायाची जोवर प्रीती, प्रभुरायाची जोवर प्रीती, पापाची रचामा भीती, पापाची रचामा भीती, अनुभवाने येई प्रचिती. ओ मृत्युंजय
प्रेजन आपण प्रार्थना करू. थोरणे गौरवशाली प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. तुझ्या सानिध्यामध्ये येऊन प्रार्थना करण्याची प्रेरणा दिलीस त्याबद्दल देवबाप्पा आम्ही तुझे उपकार मानतो. परमेश्वरा, आमचा प्रेमळ पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थान दिनी तुला उंच करण्यासाठी, तुला गौरव देण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. आमचा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त मृत्युंजय आहे आणि अशा ख्रिस्ताचं गौरव करण्यासाठी तू आमचा सहाय्य कर. पवित्र बापा, तुझ्या वचनांचं दिव्य प्रकटीकरण तू आम्हाला दे आणि परमेश्वरा तुझं या पवित्र वचनावर बोलण्यासाठी मज पापेवर दया कर. मला तुझ्या वधस्तंभाच्या आड तू घे. तू मज पापेला अभिषेक कर. तू माझ्याशी बोल की जेणेकरून माझ्या प्रियजनांशी मला तुझ्या वचनातून बोलता येईल अशी दैवी कृपा कर. देवप्पा, ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. प्रियजनांनो, आज ख्रिस्ताचा पुनरुत्थान दिन आहे. आपण पाहिलं की या लेन समयामध्ये आपले अनेक प्रियजन उपास प्रार्थनेमध्ये गेले, प्रभूला शरण आले आणि ज्या प्रार्थना या प्रियजनाने केल्या त्या प्रार्थना देवाने नक्कीच ऐकलेल्या आहेत. प्रियजनांनो, उपास करून जेव्हा आपण आपल्या प्रभूला शरण जातो ना, तेव्हा नक्कीच आपला प्रभू आपलं मन आणि अंतःकरण जाणतो. तो आपल्या प्रार्थना ऐकतो आणि माझा विश्वास आहे 40 दिवस आपण उपवास केलेले आहेत आणि ते देवाने पाहिलेले आहेत. आपल्या प्रार्थना पण ऐकलेल्या आहेत. भक्तिभावाने आपण एकमेकांच्या घरी गेलो, देवाच्या मंदिरात एकत्रही आलो आणि खरंच देवाचं सानिध्य आपल्या प्रत्येकाला जाणवलेलं आहे. आज या ख्रिस्ताच्या पुनरुत्थान दिनाबाबत आपण देवाच्या वचनातून बघणार आहोत. ख्रिस्ती जीवनाला बळकटी देणारी महत्वपूर्ण घटना म्हणजे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान. यावर आपला विश्वास एखाद्या नांगरलेल्या जहाजाप्रमाणे आहे. ख्रिस्ताचा जन्म, सेवा कार्य, ख्रिस्ताचा झालेला छळ, मरण आणि पुनरुत्थान ह्या देवाने पूर्वनियोजित केलेल्या घटना होत्या. आणि काळाची पूर्णता झाली तेव्हा सर्व घटना तंतोतंत घडलेल्या आपण पाहणार आहोत. प्रियजनांनो, ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आमच्या ख्रिस्ती जीवनातला एक महत्वाचा घटक आहे. जर ख्रिस्ताचं पुनरुत्थान नाही तर आपलं जीवनच मुळी व्यर्थ आहे. प्रियजनांनो, पण आमचा विश्वास अगदी दृढ होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण पाहतो बायबलमधून भविष्यवाणी जे येशू ख्रिस्ताने केलेली आहे त्या भविष्यवाणीकडे कदाचित शिष्यांचं लक्ष नाहीये. प्रियजनांनो, ज्या बहिणी येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी मोठ्या पहाटेस गेलेल्या आहेत त्यांचं देखील या वचनाकडे लक्ष नव्हतं. बघा, मत्तय शुभवर्तमान याच्या अध्याय 16 मध्ये, मत्तय अध्याय 17 मध्ये, मत्तय अध्याय 20 मध्ये या घटना नमूद केलेल्या आहेत. त्यापैकी आपण एक वचन वाचूया. मत्तय शुभवर्तमान याचा 16वा अध्याय, त्याचं 21 ते 23 वचन आपण बघूया. मत्तय शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्याचे 21 ते 33 वचन मी आपल्यासाठी वाचतो. तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठविले जावे ह्याचे अगत्य आहे. अशा प्रकारचं भविष्य आपण पवित्र बायबलमध्ये मत्तय शुभवर्तमान, मार्क शुभवर्तमान
आणि लूक शुभवर्तमान या तिन्ही शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने हे अगदी तंतोतंत दिलेलं आहे. आज आपण बघणार आहोत मत्तेकर शुभवर्तमानाचा 28वा अध्याय. त्याकडे आज आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. येशू ख्रिस्त मृत्युंजय आहे याच्यावर आपला विश्वास आहे काय? तो ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आज आहे काय? जो ख्रिस्त आमच्या जीवनात नसेल प्रियजनांनो, जर आपला पुनरुत्थानावर विश्वासही नसेल तर हे जीवन व्यर्थ आहे प्रियजनांनो. आमचा विश्वास जहाज नांगरल्याप्रमाणे आमचा विश्वास दृढ होणं अत्यंत गरजेचं आहे. मग या ठिकाणी बघतो आपण मत्तेकर शुभवर्तमान 28व्या अध्यायामध्ये या ज्या स्त्रिया आहेत मोठ्या पहाटेच प्रभूला भेटण्यासाठी त्या कब्रस्तानात केलेल्या आम्ही पाहत आहोत. का त्यांना जाणं गरजेचं होतं का कब्रस्तानामध्ये? त्यांचा विश्वास दृढ व्हायला हवा होता. येशू ख्रिस्ताने जे भविष्य केलं प्रियजनांनो, त्याकडे यांनी गांभीर्याने पाहिलं नाही आणि आम्ही देखील आज देवाच्या वचनाकडे गांभीर्याने पाहत नाही प्रियजनांनो. देवाच्या वचनाचं प्रकटीकरण नाहीये. शास्त्र आम्हाला कळत नाही प्रियजनांनो. होय, शिष्याला देखील शास्त्र कळलं नव्हतं. लूक शुभवर्तमान 24:45 मध्ये आम्ही वाचतो, तेव्हा त्यांना शास्त्र समजावं म्हणून त्याने त्यांचं मन उघडलं. आज आमचं मन उघडलं आहे काय? आम्ही ख्रिस्ताला अनुसरत आहोत काय? आम्ही ख्रिस्ताशी एकरूप झालो आहोत काय? देवाचा आत्मा आमचा आत्मा एक झाला आहे काय प्रियजनांनो? आम्ही 40 दिवस उपवास करून देवाला शरण गेलेलो आहोत का? आमचं मन अद्यापही बंद आहे काय? इथे आम्ही पाहत आहोत या सुंदर घटना येशू ख्रिस्ताने दिलेल्या असताना शिष्य यावर विश्वास ठेवू शकले नाहीयेत. या स्त्रिया बघा मोठ्या पहाटेच गेलेल्या आहेत पवित्र प्रभूच्या शरीराला सुगंधी तेल लावण्यासाठी. इथे आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं मत्तेकर शुभवर्तमानाचा अध्याय 12 आणि वचन 38 ते 40 मध्ये आम्ही वाचतो प्रियजनांनो. मत्तई अध्याय 12 खूप सुंदर विधान या ठिकाणी केलेलं आहे. तेव्हा वचन 38 मी वाचतोय. मत्तई 12:38. तेव्हा शास्त्री व फरीसी ह्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि विभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेश ह्याच्या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. वचन 40. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशेच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पोटात राहील. हे विधान येशू ख्रिस्ताने शिष्यांसमवेत या स्त्रियांसमोर केलेलं होतं. पाहिलेलं दिसत नाही प्रियजनांनो. आम्ही बघतो पुढे जाऊन पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला किंवा गुन्हेगाराप्रमाणे प्रियजनो शिक्षा झालेली आहे. अटक झाली तेव्हापासून ही सुरुवात झाली प्रियजनो. अटक हा शब्द ऐकल्यावर माणसाला वाईट वाटतं, अरे याला अटक झालेली आहे. चर्चा होती चौकडे येशू ख्रिस्ताला अटक झाली प्रियजनांनो. तसं रिमांड घेतलं गेलं प्रियजन येशू ख्रिस्ताचं काही चूक नसताना. त्या वेदना, असह्य वेदना येशू ख्रिस्ताला सहन करावा लागल्या प्रियजनांनो. आम्ही पाहतो बायबलमधून पहिला पुरुष आदाम ह्याच्याद्वारे मरण आलं प्रियजनांनो, पण दुसरा पुरुष येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे जीवन आलं प्रियजनांनो. सार्वकालिक जीवन. आणि हे सार्वकालिक जीवन आम्हाला देण्यासाठी ख्रिस्ताला या त्रासाला सामोरे जावं लागलेलं आहे. आम्ही बघतो पवित्र बायबलमधून 27 मत्तेकर शुभवर्तमान 27वा अध्याय वचन 57 येशूची उत्तर क्रिया ह्याबाबत खूप सुंदर या ठिकाणी नमूद केलं प्रियजनांनो. येशू ख्रिस्ताची उत्तर क्रिया. या उत्तर क्रियाकडे देखील इथे लक्ष कोणाचं जात नाहीये. तिथे देखील येशू ख्रिस्ताने खूप सुंदर इथे लिहिलं आहे. तेव्हा तो शिक्षेस पात्र ठरत आला
असे पाहून त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि तो ते 30 रुपये मुख्य याजक वडील ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, त्याचे आम्हास काय, तूच पाहून घे. मत्ती 27:1 आणि 2, 3, 4 वचनामध्ये आम्ही वाचतो. नंतर बघतो आम्ही येशूची उत्तर क्रिया. या ठिकाणी आम्ही बघतो प्रेजवचन 57. मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. हाही येशूचा शिष्य होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते द्यावयाची आज्ञा केली. योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले. ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरे ठेवले. एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. पण तेथे कबरेसमोर मग्दलिया मरिया व दुसरी मरिया या बसल्या होत्या. या स्त्रियाने ही प्रत्यक्ष घटना पाहिलेले प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताचे शिष्य पळून गेलेले होते. वधस्तंभावर खेळत असताना फक्त योना खेरीज तिथे कुठलाही शिष्य नव्हता प्रियजनांनो. फक्त काही विश्वासणाऱ्या स्त्रिया ज्या येशू बरोबर होत्या त्याच ठिकाणी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात प्रियजनांनो. त्यामध्ये मरिया आहे, मरिया मग्दलिया. ह्या मरिया मग्दलियाकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे प्रियजनांनो. मरिया मग्दलिया मोठ्या धैर्याने मोठ्या पहाटेस येशूच्या त्या कबरेकडे गेलेले आम्हाला पाहायला मिळाले. तिला जाणं गरजेचं होतं का? नाहीये. पण येशूवरचं प्रेम, येशूवरची प्रीती ती प्रकट करताना आम्हाला या ठिकाणी दिसते प्रियजनांनो पवित्र बायबलमध्ये. आम्ही यावर बघितलं, श्रीमंताची कबर येशू ख्रिस्ताला प्राप्त झाली. एका गुन्हेगाराप्रमाणे येशू ख्रिस्ताचं मरण होतं प्रियजनांमध्ये. तो गुन्हेगारामध्ये गंडला गेला होता. एशिया 53 मध्ये आम्ही वाचतो. आपली जागा त्याने घेतलेली होती प्रियजनांनो. आमचं कटू पाप येशू ख्रिस्ताने घेतलेलं होतं. आणि असं एक गुन्हेगाराप्रमाणे येशू ख्रिस्ताला शिक्षा झाली आणि मृत्यूदंड देखील झाला प्रियजनांनो. ह्या सर्व गोष्टी याचं भाकीत केलं गेलं होतं प्रियजन अगोदरच. पण या स्त्रियामध्ये त्या वचनाचं गांभीर्य दिसून येत नाही. पण येशू ख्रिस्तावर आपली प्रीती प्रकट करण्यासाठी आम्ही पाहतो या ठिकाणी या स्त्रिया कब्रस्थानाकडे गेलेल्या आहेत. येशूच्या कबरेवर शिक्कामोर्तब केलं यहुद्यांनी. ते देखील मरियाने पाहिलं प्रियजनांनो. शिक्कामोर्तब करूपर्यंत तिथे थांबलेली होती. ती हल्ली नाही, ती घाबरली नाही प्रियजनांनो. येशूवर प्रेम ती करत आहे. आज आम्ही येशू ख्रिस्तावर प्रेम करत आहोत काय? कुठे आमच्या जीवनात ख्रिस्त आहे काय? आम्ही देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात, पण कृतीने त्याला नाकारितात. ते आज्ञाभंजक, अमंगळ व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत. देवाच्या वचनाचं प्रकटीकरण नाहीये. त्यातील मतितार्थ आम्ही जाणून घेत नाही प्रियजनांनो. मग आम्ही आज या पुनरुत्थानावर विश्वास ठेवत आहोत का? ख्रिस्त पुनरुत्थित आहे. मरियाकडे बघा. ही मरिया कबरेवर शिक्कामोर्तब करूपर्यंत त्या ठिकाणी थांबलेली प्रियजनांनो. वचन मत्ती 28:1-6 वचनामध्ये हा वृत्तांत आम्ही पुन्हा एकदा पाहत तिकडे जाऊया. मत्ती कृषी वर्तमान 28वा अध्याय वचन 1. शब्बातानंतर आठवड्याच्या पहिला दिवस उजडताच मग्दलिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहावयास आल्या. तेव्हा मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतपाय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खेळलेल्या येशूचा शोध तुम्ही करीत आहात हे मला ठाऊक आहे. तो उठला, तो इथे नाहीये, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या तो निजला होता. ते स्थळ पहा
देवदूताने स्वतः स्वर्गातून खाली उतरून देवदूताने स्त्रियाला हा निरोप सांगितलेला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रियजन, कोणकोणत्या स्त्रिया होत्या त्या ठिकाणी मोठ्या पहाटेच गेलेल्या बघतो आम्ही. मत्तई 28 मध्येच मरिया मगदलिया होती, दुसरी मरिया होती आणि मार्क काही स्त्रियांचे नावही नमूद करतोय. याकोबाची आई मरिया व सलोमे यांचे देखील नाव मार्क नमूद करतो. प्रियजनांनो, या सर्व स्त्रिया कबरेकडे गेलेल्या आहेत. कशासाठी? आपलं प्रेम येशू ख्रिस्तावर प्रकट करण्यासाठी त्या कब्रस्थानात गेलेल्या आहेत. प्रियजनांनो, त्यांना माहित नाही ह्या घटना कशा घडल्या. भूमिकंप झालेला आहे, स्वर्गातून दूत खाली उतरलेला आहे, तो तिथंच बसलेला आहे, तो त्यांच्याशी बोलत आहे. हे अद्भुत आहे. अद्भुत आहे ना? होय, हे अद्भुत असं आहे प्रियजनांनो. आणि हे भविष्य येशू ख्रिस्ताने केलेलं प्रियजनांनो या स्त्रिया पूर्णपणे विसरलेल्या आम्हाला या ठिकाणी दिसतं. प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळले जात असताना या स्त्रिया वधस्तंभाजवळ होत्या. बघा त्यांच्यातलं धैर्य. यहुदी लोकांमध्ये स्त्रियांना प्रथम स्थान नव्हतं, पण इथे आम्ही पाहतो स्त्रियाने बहुमान मिळवलं. प्रियजनांनो, कब्रिस्तानात त्या कब्रिस्ताकडे जाऊन स्वतः देवदूत त्यांना प्रकट झालेला आहे. देवदूत त्यांच्याशी बोलत आहे आणि येशूची स्वार्था हे वर्तमान तो स्त्रियांना सांगत आहे. प्रियजनांनो, आम्ही आमच्या बरोबर मनापासून प्रेम करतो का? जगणे ख्रिस्त, मरणे हे लाभ प्रेषित पावलाने सांगितलं आम्हाला. मग आम्ही जगावर प्रेम करत आहोत का जगातल्या गोष्टीवर प्रेम करत आहोत? बघा, जर आपण जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रेम करत असू प्रियजनांनो, तर आमच्या ठाई ख्रिस्त नाहीये बरं का. संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण अंतःकरणाने आपण आमच्या प्रभूला शरण जायला पाहिजे. तर तो ख्रिस्त तिथे आमच्यामध्ये आहे. प्रियजनांनो, आम्ही बघितलं कबरेवर शिक्कामोर्तब केलेलं होतं. प्रियजन, कबर बंद केली, शिक्कामोर्तब केला कबरेवर. आज आमच्या अंतःकरणावर सैतानाने बंद करून ते बंद केलं आहे का? शिक्कामोर्तब केलं आमच्या अंतःकरणावर का? आम्ही ख्रिस्ताला अंतःकरणात स्थान देत नाही का? आमच्या अंतःकरण सैताने आधी राज्य करून त्याचं शिक्कामोर्तब केलं काय? सर्व शिष्य पळून गेले होते, फक्त योहान त्या ठिकाणी थांबलेला आहे. प्रियजनांनो, आम्हाला दिसतोय त्या ठिकाणी वधस्तंभाजवळ. पण स्त्रिया थांबून आहेत. त्यांच्यातलं धैर्य बघा, त्यांच्यातला विश्वास बघा. प्रियजनांनो, त्या थांबून राहिलेल्या, त्या घाबरलेल्या नाहीयेत. मोठ्या पहाटेच उठलेल्या आहेत. प्रभूला भेटण्यासाठी तयारी करून सुगंधी द्रव्य घेऊन त्या कब्रस्थानाकडे गेलेल्या आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रियजनांनो, पण शिष्य मात्र पळून गेलेले आहेत आणि दारे बंद करून बसलेले आम्हाला बायबल सांगतं. प्रियजनांनो, योहान शुभवर्तमान याचा 20वा अध्याय वचन 19 मध्ये आम्ही जर वाचलं तर, योहान शुभवर्तमान 20वा अध्याय, मी ते वचन वाचतो आपल्यासाठी. योहान 20 आणि वचन 19 मध्ये स्पष्ट आम्हाला वाचायला मिळते या ठिकाणी. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती. दारे बंद होती प्रियजनांनो, शिष्य घाबरलेले होते. आज आमचे अंतःकरण बंद आहे प्रियजनांनो. आम्ही घाबरत आहोत ह्या जगाला, जगातील लोकांना आम्ही घाबरत आहोत. प्रियजनांनो, ख्रिस्ताला आम्ही गाजवत नाहीयेत. आम्ही फक्त ख्रिस्ती लोक चर्च कंपाऊंड मध्ये ख्रिस्ती वाटतो. चर्चच्या बाहेर गेल्यानंतर काही लोकांचं वागणं बघा, बोलणं बघा, कृती बघा. त्यांच्यातून ख्रिस्त दिसतो का? नाही, त्यांच्यातून ख्रिस्त दिसत नाही. प्रियजनांनो, आमच्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे. आम्ही जिवंत देवाचे लेकर आहोत. आम्ही जो आमचा पुनरुत्थित ख्रिस्त आहे त्याचे अनुयायी आहोत. प्रियजनांनो, हे आम्ही विसरतो. या स्त्रियांनी हा भूमिकंप झाला पाहिला.
देवदूत तिथे पाहिला प्रियजनांनो. देवदूत त्यांच्याशी बोलत आहे. देवदूत त्यांच्याशी बोलत आहे. वचन 28, मत्तई 28:3 बघा. मत्तई 28:3 मध्ये त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याचं रूप विजेसारखं. स्वर्गातून उतरलेला दूत प्रियजनांनो स्त्रिया पाहत आहे. तो त्यांच्याशी बोलत आहे. प्रियजनांनो, स्त्रियांना दूतानी दर्शन दिलं. प्रियजनांनो, एवढंच नाही प्रियजनांनो, मरियाला येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं. त्याच ठिकाणी येशू ख्रिस्ताने मरियाला पण दर्शन दिलं. मरिया मगदलेला येशूचं दर्शन बघतो आपण बायबलमध्ये. योहान सुवर्तमान 20 अध्याय 11 ते 16 वचनामध्ये आम्हाला ते वाचायला मिळतं. योहान सुवर्तमान याचा 20 अध्याय आणि त्याचे 11 ते 16 वचन. या ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः मरिया मगदलेशी बोलत आहे. 11 वचनापासून पुढे आहे. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणून कबरेत पाहिले आणि तेथे येशूचे शरीर ठेवले होते. तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ बसले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही. म्हणून असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बुनी, म्हणजे गुरुजी. स्वतः येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यानंतर प्रत्यक्ष मरियेशी बोललेला आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. तो ख्रिस्त प्रभू आमच्या जीवनात कार्यरत आहे. प्रियजनांनो, तो तुमच्याशी आजही बोलत आहे. देवाच्या वचनातून, देवाच्या सेवकांच्या द्वारे, पवित्र वचनाद्वारे देव आमच्याशी बोलत आहे. पण आम्हाला हे मतितार्थ आम्ही जाणून घ्यायला कमी पडतो. प्रियजनांनो, ख्रिस्ताचं हे जीवन आमच्यातून दिसून येत नाही. परंतु ख्रिस्त अति महत्वाचं प्रियजनांनो आहे. वचन 15 बघा त्याच अध्यायाचं. मत्तई सुवर्तमान याचा 20 अध्याय वचन 15. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे म्हणून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. आज आमचं ख्रिस्त आहे का? आम्ही ख्रिस्ताला घेऊन जात आहोत का? का काही स्वार्थ आमच्यामध्ये दडलेला आहे? निस्वार्थी जीवन जगा प्रियजनांनो. ख्रिस्त प्रभू तुमच्या बरोबर येण्यास तयार आहे आता या क्षणाला. कारण बायबल सांगते एक क्षणभर देखील तो आमच्यापासून दूर नाही. यशाया 54:7 मध्ये लिहिल्याप्रमाणे एक क्षणभर दूर नाही तो. आता या क्षणात जो मरियेशी ख्रिस्त बोलला तोच ख्रिस्त प्रभू आज आपल्या बरोबर बोलायला तयार आहे. तो उठला आहे. तो उठलाय प्रियजनांनो. येशू ख्रिस्त उठलाय. तो पुनरुत्थित आहे. त्या पुनरुत्थित ख्रिस्ताला आपण समर्पण करत आहोत काय? बघा, आत्मसमर्पण करा. ख्रिस्त प्रभू आमच्या जीवनात कार्यरत आहे. त्याला अंतःकरणात स्थान द्या प्रियजनांनो. का आज आमच्या अंतःकरणात जग आहे. तुमच्या पापाने तुमचं हित रोखून धरलंय प्रियजनांनो. इर्म्याच्या ग्रंथात आम्ही वाचतो ते वचन. तुमच्या पापाने तुमचं हित रोखून धरलं आहे. आज आम्ही काय करत आहोत प्रियजनांनो? ख्रिस्त उठलाय. तो पुनरुत्थित ख्रिस्त आज आम्हाला का भेटत नाही? का आम्ही सैरभय झालेलो आहोत? का आम्ही गोंधळल्या स्थितीमध्ये जीवन जगत आहोत?
प्रियजनांनो, करंथीकराच्या पत्रात लिहिलं आहे, देवाचा आत्मा आणि आमचा आत्मा जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत आम्हाला ख्रिस्ताच्या वचनाचं प्रकटीकरण होणार नाहीये. जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहे. एक आत्म्यात आम्ही प्रभूमध्ये वाढायला पाहिजे. प्रियजना, येशू ख्रिस्त प्रेरित आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्याला देखील दर्शन दिलं प्रियजन पुनरुत्थान झाल्यानंतर. योहान सुवर्तमान 20 अध्याय वचन 19 मध्ये आम्ही पाहतो. 20:19 मध्ये, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. आम्हाला शांती नाही आज. आम्ही शांतीविना जीवन जगत आहोत. पण तोच प्रभू आम्हाला आश्वासन देतो, पर्वत दृष्टीआड होतील, डोंगर ढळतील, पण माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही, शांतीचा करार हलणार नाही. ती शांती आज आमच्यामध्ये आहे काय? येशू ख्रिस्ताने स्वतः येऊन सांगितलं शिष्यांना, तुम्हा शांती असो. आज आम्हाला शांती आहे का? नाही. फक्त देवाच्या मंदिरात आम्ही बसतो, पाळक साहेब जे वचन सांगतात, संदेश देतात, तेवढंच बस. बाहेर गेल्यानंतर आम्ही जगाशी समोर पोहतो. आम्ही शांतीविरहित जीवन जगत आहोत. प्रियजनांनो, तो ख्रिस्त प्रभू आज उठलेला आहे, आमच्या बरोबर आहे. शिष्याला म्हणतो, तुम्हाला शांती असो. ती शांती आम्हाला देण्यास प्रभू तयार आहे. शिष्यांना येशू भेटला. योहान 20:26. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. तुम्हास शांती असो. शांती विरहित लोक जीवन जगतात आज प्रियजनांनो. का? त्यांच्या जीवनात येशू नाहीये, ख्रिस्त नाहीये. भ्रष्टांतकरण झालं प्रियजनांनो लोकांचं. पापाने भारावलेलं लोक जीवन जगतायत. पण हाच ख्रिस्त प्रभू तुमच्या आमच्यासाठी वधस्तंभावर गेला प्रियजनांनो. त्याने तुमचं आणि माझं पाप वाहून नेलं. आमच्या तारणासाठी महान योजना परमेश्वर आखली होती प्रियजनांनो. त्या तारणापासून आज आम्ही दूर आहोत. होय, त्या तारणापासून दूर आहोत. काय म्हणाला प्रेषित पाऊल? आत्ताच समय अनुकूल आहे, आत्ताच तारणाचा दिवस आहे, आत्ताच. किती वर्ष आम्हाला तारण नाही प्रियजनांनो? किती वर्ष आम्हाला तारण नाहीये? किती वेळ लागतो तारण व्हायला? क्षणभर, एक क्षण. वधस्तंभावर चोर देखील एका क्षणात प्रभूला शरण गेला प्रियजनो, आणि त्याला पवित्र प्रभू अभिवचन दिलं, तू आज माझ्यावर सुख लोकात असेल. तोच प्रभू आम्हाला प्रेषित पावलाद्वारे सांगत आहे, आत्ताच समय अनुकूल आहे, आत्ताच तारणाचा दिवस आहे. ती शांती तुम्हाला हवी आहे का प्रियजनांनो? मग ती शांती प्रभू देण्यास तयार आहे. जी शांती ती प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी दिली. आणि या ठिकाणी तो म्हणतो, येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. तुम्हा शांती असो. आम्ही ते थोमाचा विश्वास पाहतो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपल्या हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासेन असू नको तर विश्वास ठेवणारा आहेस. थोमन त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. पाहिला विना विश्वास ठेवतात ते धन्य. प्रिय, आम्ही धन्य आहोत. धन्य म्हणजे आशीर्वादित आहोत प्रियजन. आपण जिवंत देवाची लेकरं आपण आहोत. हा हक्क आम्हाला प्रभूपासून प्राप्त झालेला आहे. त्याला आबा आणि बाप्पा म्हणण्याचा हक्क आम्हाला देवापासून प्राप्त झाला. का? आम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताचे लोक आहोत. तो उठलाय प्रियजनांनो. आम्ही बघतो करंथीकराच्या पत्रामध्ये स्वार्थ आम्हाला ऐकायला मिळते. आणि ही स्वार्थ जर आपण ऐकून त्यावर विश्वास ठेवला नाही प्रियजनांनो, तर आमचा तो विश्वास व्यर्थ असेल. करंथीकराचं पत्र, पहिलं पत्राचा 15वा अध्याय, तिथे आम्हाला स्वार्थ सांगितलेली प्रियजनांनो. आणि अनेक देवाच्या सेवकांनी ही स्वार्थ वर्षानुवर्ष सांगत आलेले आहेत. त्याकडे आम्ही लक्ष देत नाही प्रियजनांनो. करंथीकराचं पहिलं पत्र, याचा 15वा अध्याय
खरी स्वार्थ आम्हाला सांगितली गेली. पहिला अध्याय 15वा अध्याय 1 वचन, बंधुजनो, जी स्वार्थ मी तुम्हाला सांगितली तिचा तुम्ही स्वीकार केला, तिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे. तीच स्वार्थ मी तुम्हाला कळवितो व ज्या वचनाने मी तुम्हाला ही स्वार्थ सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही धूड धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. वचन 3, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. हा आमचा विश्वास पाहिजे. प्रेक्षण पुढे बघतो आपण वचन 5, आणि तो केफाला मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक लोकांना, अधिक शिष्यांना दिसला, अधिक बंधूंना दिसला. प्रेक्षण आम्हाला दिसला का? ख्रिस्त प्रभू आम्हाला दिसला का? पाहिला विना विश्वास ठेवतात ते धन्य. ती धन्यता आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. प्रेक्षण आम्ही ख्रिस्ताला पाहिलं, आंतरिक नेत्राने त्याला पहा. प्रेक्षणानो, या युगाच्या दैवताने म्हणजे या युगाच्या दैवताने म्हणजे या लोकांची, म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळे केलेली आहेत. या स्त्रियांकडे बघा प्रियजनांनो, मोठ्या पहाटेच कबरेत गेलेले आहेत. तिथे त्यांना देवदूतांचं दर्शन झालंय. मरिया मगदलीनी स्वतः पवित्र प्रभू येशू ख्रिस्त बोललेला आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. आज आमच्या जीवनात ख्रिस्त आहे काय? आम्ही त्याला पाहत आहोत काय? तो आमच्याशी बोलत आहे काय? होय, देव आमच्याशी बोलत आहे प्रियजनांनो, पण आम्ही ते समजून घ्यायलाच तयार नाहीयेत. मती मंद असल्यासारखे आम्ही जीवन जगत आहोत. प्रियजनांनो, आमोस गावच्या रस्त्यावर ते 2 शिष्य गप्पा मारत चाललेत. प्रियजनांनो, याच गोष्टीविषयी ते बोलताय. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं त्याविषयी बोलतात ते. त्यांच्यामध्ये स्वतः येशू ख्रिस्त चालताना आम्हाला पाहायला मिळतो. बघा प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताना म्हणतो मती मंद. आज अनेक लोक मती मंद झाले. प्रियजन, त्यांना कळत नाही. वचन ऐकताना अंतःकडे उकळी फुटते आहे. काय करू असं त्यांना वाटतंय. पण चर्चच्या बाहेर गेल्यानंतर किंवा प्रार्थनेत उठल्यानंतर ते जगाशी समरूप आहे. कशा प्रकारे आम्ही जीवन जगत आहोत? ख्रिस्त उठलाय, तो जिवंत आहे म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहोत. प्रियजनांनो, होय, तो उठलेला आहे. ख्रिस्त प्रभू आमच्या जीवनात कार्यरत आहे. ती स्वार्थ आम्हाला सांगू लागली. त्या स्वार्थ आम्ही विश्वास ठेवतो का प्रियजनांनो? बायबल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असताना प्रियजनांनो, बायबल आज आपल्या जवळ आहे. ते खा, अंतःकरणात घ्या, तुमचं जीवन पूर्ण बदलेल. प्रियजन, माझ्यासारखा पोलीस माणूस बदलू शकतो. प्रियजनांनो, पोलीस दल एक प्रकारची दलदल, तिथे जाच, जुलूम, अत्याचार, भ्रष्टाचार आणि ती लूट आहे. अशा खात्यात प्रियजनांनो प्रभूने मला निवडून घेतलं. मी स्वार्थावर विश्वास ठेवला, देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. प्रियजनांनो, आणि माझं तारण झालं. ख्रिस्त प्रभूला मी माझ्या जीवनात स्थान दिलं. प्रियजनांनो, का? त्याला शरण मी गेलो, त्याला मी शरण घेतली, माझा स्वीकार केला. प्रियजन, म्हणून आज आम्हाला हा प्रभू ख्रिस्त लाभलेला आहे. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला तयार आहात काय? आपण पुढे बघतो प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताचं शिष्यांना दर्शन. योहान सुवर्तमान अध्याय 20 वचन 19. 20:19. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. बघा, येशू ख्रिस्ताने शिष्यांना दर्शन दिलं. शिष्य यहुद्यांच्या भीतीमुळे दारे बंद करून बसले होते, पण येशू ख्रिस्त तिथे गेला, त्याला म्हणाला की तुम्हास शांती असो. आज आम्हाला शांती आहे का? ख्रिस्ती या नात्याने, देवाचे लेकर या नात्याने आम्हाला शांती आहे का? पर्वत दृष्ट्यावर होतील, डोंगर ढळतील, पण माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. शांतीचा करार हलणार नाही.
देवांशी करार केलाय शांतीचा. तो शांतीचा राजकुमार मृत्युंजय आहे प्रियजनांनो. त्याची शांती आज आमच्या अंतकरणात आहे काय? बघतो आम्ही पुढे योहान 20:26 मध्ये देखील येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना भेटत आहे. योहान 20:26. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असतात. त्याच्या बरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. इथे देखील येशू ख्रिस्त शिष्यांना शांती असो. भयभीत झालेले, घाबरलेले शिष्य. पुनरुत्थानानंतर ख्रिस्त त्यांची प्रथम भेट घेतो आणि त्यांना सांगतोय, तुम्हाला शांती असो. आमच्यात भय आहे, भीती आहे. प्रियजनांनो, तर ख्रिस्त प्रभू तुमच्या बरोबर आहे. कोणाची भीती आम्हाला आहे? एक क्षणभर तो दूर नाही आमच्यापासून. यशा 54:7 मध्ये लिहिल्याप्रमाणे एक क्षणभर देखील देव आमच्यापासून दूर नाही. आता या क्षणाला प्रभू आमच्या बरोबर आहे. तो उठलाय. तुम्ही त्याला भेटायला तयार आहात काय? योहान 21:1 मध्ये आम्ही वाचतो, त्यानंतर तिबिरिया समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो ह्या प्रकारे प्रकट झाला. शिमोन पेत्र, दिदू म्हटलेला थोमा, गालिलातील काना इथला नथनेल, जब्दीचे मुलगे व त्याच्या शिष्यापैकी दुसरे 2 जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धराव्यात जातो. ते त्याला म्हणाले, आम्ही तुझ्यावर येतो. तेव्हा ते निघून मासव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काही धरले नाही. येशू ख्रिस्त त्या मच्छीवर देखील प्रकट झाला आम्ही पाहतो. प्रियजनांनो, त्यांना भेटला प्रभू, त्यांच्या बरोबर राहिला प्रभू. शिष्यांना येशू ख्रिस्ताने विश्वास शिकवला होता. प्रियजनांनो, तोच प्रभू आम्हाला विश्वास शिकत आहोत. तो विश्वास आम्ही दृढ धरत आहोत काय? आमचा विश्वास दृढ असेल तर ख्रिस्त प्रभू आज आमच्या बरोबर आहे. करंथीकराच्या पत्रात 15वा अध्याय, 1 कोरिंथ 15 अध्यायामध्ये आम्हाला सुवार्थ सांगितलेली आहे. त्या सुवार्थ मी विसर ठेवतो का? काय ती सुवार्थ? इथं लिहिलं, याचं शीर्षक आहे मृतांचे पुनरुत्थान. बंधुजन हो, जी सुवार्थ मी तुम्हाला सांगितली तिचा तुम्ही स्वीकार केला, तिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे. ती सुवार्थ मी तुम्हाला कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्थ सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ. वचन 3, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. नंतर आपण बघतो तो कैफाला आणि 12 जणांना दिसला. नंतर तो 500 पेक्षा अधिक बंधुजनांना दिसला. तो ख्रिस्त प्रभू आज आमच्या बरोबर आहे. तुम्ही त्याला पाहत आहात का? आंतरिक नेत्राने पहा. का या युगाच्या दैवताने म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळ केलेली आहेत. आज आमचं मन आंधळ आहे काय? त्या ख्रिस्त प्रभू विश्वास ठेवा प्रियजनांनो. तो ख्रिस्त प्रभू आज आमच्या बरोबर आहे. आमच्या बरोबर आहे तो ख्रिस्त प्रभू. स्पर्जन काय म्हणतात ते आपण बघूया. स्पर्जन, माझ्या प्रियजनांनो, जेव्हा तुम्हाला पुनरुत्थानावर काय अवलंबून आहे हे समजेल तेव्हा या जीवनात जर केवळ ख्रिस्तच आपला आशा असेल तर आपल्या सर्व लोकांमध्ये सर्वात लाचार आपण आहोत. आमच्या जीवनात ख्रिस्त असेल तर. पुढे स्पर्जन म्हणतात, येशूचे देवत्व त्याच्या पुनरुत्थानावर अवलंबून आहे. येशूचं दैवत्व त्याच्या पुनरुत्थानावर अवलंबून आहे. रोमकराचं पत्र 1 अध्याय वचन 4. नंतर येशूचे सार्वभौमत्व. प्रियजन, आपण प्रार्थना करू. आपले पुनर्जीवन येशू. प्रियजन, आपण प्रार्थना करू. शिकण्यासाठी, ख्रिस्त जगण्यासाठी आणि ख्रिस्त गाजवण्यासाठी प्रभू आमच्या जीवनात तो अद्भुत कार्य कर. या सर्व प्रियजनावर तो आपला आशीर्वाद पाठव.
ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मला या ठिकाणी संदेश देण्याची संधी दिली याबद्दल मी मंडळीचे आणि आपले पालक साहेब चव्हाण साहेब यांचे मनापासून आभार मानतो. आमची बहीण मिसेस निर्मळ, मी यांचे मनापासून आभार मानतो की त्याने मला आपल्या मंडळीमध्ये येऊन संदेश देण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. प्रियजनांनो, प्रभूची इच्छा असेल तर आपण पुन्हा नक्कीच भेटू. आभारी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो, कारण की आजच्या दिवशी जेव्हा आपण पुनरुत्थान दिवस साजरा करत आहोत आणि त्या दिवशी खरोखर आम्हाला पुनरुत्थित करणार, आम्हाला जागृत करणार, आम्हाला संजीवित करणार आणि या कठीण समयामध्ये परमेश्वर देव आमच्या समवेत आहे आणि तो आम्हाला कदापि विसरत नाही. इतकंच नव्हे तर आम्ही देखील देवाचे प्रॉमिस विसरायचे नाही की तो येणार आहे. ज्या प्रकारे तो पुनरुत्थित झालाय त्यांनी देखील आम्हाला जीवन दिलेलं आहे. तो परत येणार आहे आणि आम्हा सर्वांस घेऊन जाणार आहे आणि ही मोठी आशा जी आहे ती पुनरुत्थानामुळे पूर्ण झालेली आहे. आज या सेवकाने जे आपलं जीवन विश्वासामध्ये, जे आपलं जीवन देवाच्या सेवेमध्ये समर्पित असं जगलं आणि कठीण अशा लोकांमध्ये, कठीण अशा परिस्थितीमध्ये, विपरीत अशा परिस्थितीमध्ये ख्रिस्त गाजवलेला आहे. त्यामुळे येशू तुम्हाला आणि मला हे सांगतो की तुम्ही जा आणि सांगा, सुवार्ता सांगा की मी तुमच्या बरोबर आहे, मी परत एकदा येणार आहे. आणि ही घोषणा करण्याकरता जे मोठं बळ, मोठं शक्ती, मोठी योजना परमेश्वराने आपल्या दास सन्मान्य वाघमारे साहेबांच्या द्वारे केलेली आहे, त्याचा लाभ आपल्या सर्वांना मिळाला. प्रभूमध्ये ख्रिस्ती मंडळी चर्चच्या वतीने, ग्लोबल रिवायवलच्या वतीने मी त्यांचे परत एक बार आभार मानतो. प्रभू त्यांची मिनिस्ट्री, प्रभू त्यांची सेवा, प्रभू त्यांचं कार्य, त्यांच्या कुटुंबाचं कार्य सदोदित वृद्धी करो, हीच प्रभूचरणी त्यांना शुभेच्छा आणि ब्लेसिंग. यावेळेस आपण एक गीत उपासना संगीतातून गाणार आहोत. आपलं उपासना संगीत आपल्या हातामध्ये घेऊया. उपासना संगीत गीत क्रमांक 94. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. उपासना संगीत गीत क्रमांक 94. सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. मरणाची
खरोखर आज प्रभू मरणावर जिंकून आम्हासाठी परत एक बार पुनरुत्थित ख्रिस्त म्हणून या जगाला जाहीर झालेला आहे. आणि त्याच समय आम्ही हेच म्हणतो की खरोखर मला आज ख्रिस्त दिसलेला आहे, खरोखर आज मी ख्रिस्ताला बघितलंय, खरोखर आज ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा मी स्पर्शाचा अनुभव घेतलेला आहे. आणि यामुळे आजचा हा जो उत्तम दिवस आहे, जो आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा असा दिवस ठरलेला, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो. प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करूया, प्रभूला आपलं जीवन परत एक बार अर्पित करूया. कारण आजचा हा रिझर्वेक्शन डे प्रभू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करत आहे. धन्यवाद असो येशू, गौरव असो येशू, स्तुती असो येशू की दुःख, क्लेश, संकट, समस्या याचा वेदना भोगणारा माझा येशू जेव्हा या जगामध्ये प्रकट झाला, परत एक बार आम्हाला कोणती आशा नव्हती, जे आम्ही पतित होते, जे आम्ही दुरावलेले होतो, जे पवित्र परमेश्वर पाप आणि अधर्माच्या चिखलात आणि सर्व प्रकारच्या बंधनात आम्ही जखडले गेले होतो, त्या सर्वांना मुक्ती देण्यासाठी, त्या सर्वांना जीवन देण्यासाठी, त्या देवांना शांती देण्यासाठी आणि त्यांना जीवन आणि युगानुयुगाचं जीवन देण्यासाठी माझा येशू माझ्यासाठी प्रकट झालेला आहे. या 40 दिवसामध्ये पवित्र परमेश्वर नियमित आम्ही तुला धन्यवाद, स्तुती, गौरव अर्पिलेला आहे. ख्रिस्ती मंडळी चर्चने मंदिरामध्ये असो किंवा मंदिराच्या बाहेर असो, घरोघरी प्रार्थना असो किंवा पवित्र परमेश्वर बायबल स्टडी असो, ऑनलाईन मिनिस्ट्री असो, निरंतर प्रभू तुझी सेवा आणि तुझी सेवा विपुलतेने केलेली आहे. आज पवित्र त्या दुःख सणाच्या आठवड्यामध्ये जरी आम्ही प्रवेश करत असलो आणि जरी पवित्र सर्वत्र कोरोनाच्या व्याधी आणि उद्रेक आम्हाला दिसत आहे, तरी देखील आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो की तुझी शांती, तुझा अनुग्रह, तुझी कृपा आम्हा बरोबर आहे. तू पुरवठा करणारा यावे ईरे आहे, तू रोगमुक्त आणि व्याधी मुक्त करणारा यावे राफ आहे. आणि याची प्रचिती नव्याने तू आम्हाला दे. परत एक बार आम्ही विनंती करत आहोत की पवित्र परमेश्वर पुणे शहर असो, महाराष्ट्र राज्य असो, भारत देश असो, यांना पवित्र त्या कोरोनाच्या संकटातून मुक्ती देणार एकच देव आहे, त्याचं नाव प्रभू येशू. आणि आज परत एक बार आम्ही तुला हीच विनंती करत आहोत पवित्र परमेश्वर की ज्या प्रकारे तू मरणावर विजय प्राप्त केला, मृत्यूची नांगी मोडली, त्याचप्रमाणे पवित्र मृत्यूला न भीता आमचा जीवनदाता येशू याच्या मागे आम्ही चालत असताना आम्ही तुझ्यावर विश्वास राखावा. आज जरी अनेक जण दुःखनाईत आहे, आज जरी अनेक जण हॉस्पिटलमध्ये आहे, आज जर अनेक जण पवित्र परमेश्वर कोरोनाने बाधित असे आहेत, अनेक जण पवित्र परमेश्वर घरामध्ये शोक कळा पसरलेले, कारण की त्यांचे प्रियजन आज जगातून गेलेले आहे. तरी त्या सर्वांना धीर दे, सांत्वन दे, बळ दे, सामर्थ्य पुरे पवित्र परमेश्वर. आणि विशेष करून येशूच्या मागे चालावं. येशू शांतीदाता आहे, येशू सर्व भीती घालवणार आहे, येशू जीवन देणारा आहे. आणि त्याच्या मागे जे चालतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची भान पडत नाही. तरुण सिंहाचे भान पडते, त्याची उपास पार होते, परंतु जे त्याच्या भयात आणि विश्वासात चालतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची भान पडत नाही. तो म्हणत आहे, भिवू नका, घाबरू नका, बघा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित आहे. आज येशू आम्ही तुला गौरव धन्यवाद देतो की जरी तू पुनरुत्थित झाला तरी तू आपलं सेवा कार्य संपलं नाही. आज देखील आम्हासाठी मध्यस्थी रदबदली करण्याकरता पित्या जवळ तू उभा आहे आणि आमच्याकडे दृष्टी लावून आहे. ज्या प्रकारे पवित्र परमेश्वर मारे रडते आणि येशू थांबतो, त्याचप्रमाणे पवित्र परमेश्वर आज आमचे अश्रू, आमच्या वेदना बघून तू थांबलेला आहे. आणि ते सर्व घालवण्याकरता, त्या सर्वपासून मुक्ती देण्यासाठी तू आम्हासाठी तयार आणि सज्ज आहे. परत एक आम्ही विनंती करतो की या लेंथ समयानंतर या दुःख सणाच्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला आशीर्वाद दिला. कदाचित ती लॉकडाऊन मध्ये पवित्र परमेश्वर ही भक्ती हवी तशी आम्हाला पवित्र परमेश्वर एन्जॉय करता जरी नसली तरी त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला जी शांती बहाल केलेली, जे आनंद आणि पवित्र परमेश्वर अभिवचन संकल्प दिलेले ते आमच्यासाठी हिताचे आहे, अनिष्टाचे नाही, हे जाणून परत एक बार आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. परत एक बार खरोखर मला प्रभू दिसलाय, प्रभू मला भेटलेला आहे आणि प्रभू माझ्या समवेत आहे. हेच अभिवचन आणि हाच विश्वास आम्ही नियमित पवित्र पिते आपल्या जीवनात टिकवावा आणि पवित्र परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये भक्तीमध्ये सदोदित तुझ्यामध्ये टिकून राहावं अशी कृपा आणि दया कर. आभार मानतो की पवित्र परमेश्वर आज तुझे सेवक सन्मानित साहेबराव पवित्र पिते वाघमारे यांच्या कर्वे जी उत्तम अशी वचनाची
भाकर जो आम्हासाठी दिलेली आहे आणि ती पवित्र भाकर जी स्वर्गातून उतरलेली प्रभू येशूचं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानिशी आम्हापर्यंत प्रगट झाली, त्याचं सेवन करत असताना आम्ही खरोखर आशीर्वादित झालोय. या बंधूची सेवा, या कुटुंबियाची सेवा, मिनिस्ट्री तू विपुल आशीर्वादित करते. आभार मानतो. मंडळीचे सर्व एल्डर जन आहे, भक्तजन आहे, सुवार्थिक आहे, प्रत्येकाला तू आशीर्वादित करतो. प्रत्येक भक्ताचं तू संरक्षण कर आणि ख्रिस्ती मंडळीची सेवा अविरत पुढे येशू तू येण्यापर्यंत निरंतर चालू राहू दे अशी देखील विनंती करतो. परत एक बार प्रभू मध्ये धन्यवाद देतो की ही सर्व ऑनलाईन प्रार्थना तुमची आणि मिनिस्ट्री आणि भक्ती तू सन्मानित केली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नाव आमेन. मंडळीसाठी काही महत्वाच्या सूचना आहे की या दुःख सणाच्या आठवड्यामध्ये गुड फ्रायडे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन घेतला. आज आपली पुनरुत्थानाची भक्ती आपण ऑनलाईन घेतली, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये जी आपली भक्ती आहे, जोपर्यंत सरकारचे नियम आणि जे काही सरकारचं आपल्यासाठी आचारसंहिताचं सगळ्याचं पालन करत आम्ही लवकरच जाहीर करू की मंदिरात भक्ती केव्हा होणार. तोवर गुरुवार आणि रविवार आपली ऑनलाईन भक्ती नेहमी सुरू राहणार आहे. आपल्यासाठी जो ग्रुप बनवला आहे त्या ग्रुपवर आपण राहावं. आपल्यासाठी फेसबुक लाईव्ह आहे, आपल्यासाठी युट्यूब लाईव्ह आहे, त्यावरून आपल्या मंडळीची भक्ती नेहमी सुरू राहील. आपल्या घरी रोज प्रार्थना करा, रोज उपासना करा, कौटुंबिक भक्ती घ्या आणि निश्चितच आपल्या काही समस्या आम्हाला कळवा, मंडळीच्या एल्डर्सला कळवा. आम्ही निश्चितच आपली भेट आणि प्रार्थनेमध्ये पुढे देखील तत्पर असे राहणार. प्रभूमध्ये परत एक बार सर्व व्ह्यूवर्स जे फेसबुक मध्ये आहे, जे आमचे व्हॉट्सअप व्ह्यूवर्स आहे, ख्रिस्ती मंडळीचे सभासद ख्रिस्तामध्ये परत एक बार पुनरुत्थान दिवसाची खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणण्याकरता आपल्या जागेवर उभं राहावं आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना मग आपण आशीर्वाद घेणार आहोत. आपण आपल्या जागेवर उभे राहावं. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास सोडले आहे तसेच तू आमचे ऋण सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडलो, कारण की राज्य, सामर्थ आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमच्या अंतकड व तुमचे विचार देवाच्या व त्याच्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रेमात राखो आणि सर्व समर्थ देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा याची कृपा, याची शांती, याचं भरभराट, याचं आरोग्य हजर असलेले सर्व आमचे व्ह्यूवर्स, ख्रिस्ती मंडळीचे सभासद व ग्लोबल रिवायवलचे सर्व भक्तजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सोवंद देवा पराप स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा Praise the Lord.